समजतंय शत्रूला विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं. पुढची स्त्री कशी असू द्या, तुमच्या नजरेत पावित्र्य हवं. आणि मी तुम्हाला सांगते, मला प्रेझेंटेशनवर काही महत्त्व नाही आहे किंवा मला वाटतही नाही की पोरींनी असं राहावं तसं. तुम्हाला हवं तसं तुम्ही जीन्स घाला, तुम्ही पंजाबी घाला, तुम्ही साडी नेसा, तुम्ही सलवार कुर्ती घाला, पण तुमची नजर अशी असावी की तुमच्याकडं बघून त्या पोराला बहिणीची आठवण व्हावी. एवढं चारित्र्य तुमचं प्रबळ असावं, एवढं गोड दिसावं आणि गोडच दिसावं, इतकं सात्विकता असावी चेहऱ्यावर. तुमच्याकडे बघितलं की दृष्ट भावना होता कामा, एवढं सामर्थ्य असावं. अंगात काही असलं तरी गळ्यात तुळशीची माळ असावी. काय हरकत आहे कंठी घालायला? त्या तुळशीच्या माळेकडे बघून दुसऱ्या पोराचं मन हे होईल की नको बाबा, विठेवरच्या मालकाचं लेकरू आहे, आपण त्याच्याकडे वाईट नजरेनं बघितलं तर ती मुलगी नाही, पण त्या मुलीचा गुरु म्हणजे पंढरपूरचा मालक आपल्याला सोडणार नाही, एवढं सामर्थ्य तिच्या तुळशीच्या माळेत आहे. हे नजर बदलेल त्याची, कळेल त्याला अशी तशी नाही आहे, वैष्णव आहे, आपल्याला दाना टाकणार. हे माळेकडे बघून वाटेल की त्याला. बरं मुलीचं जाऊ द्या, एखाद्या मुलाच्या गळ्यात तुळशीची माळ बघितली तर माणसाचा दृष्टिकोन बदलतो बघण्याचा. माणूस नम्रतेनं बोलतो त्याच्याशी. ते मरू द्या, आपण टाळकरी गायक वादक असं रात्री बेरात्री फिरतो, आपला गुगल मॅप योग्यच रस्ता दाखवेल असं. आता समजा 2:30 आपला रस्ता चुकला, आपल्याला कोणाला तरी रस्ता विचारायचा आहे, तुम्ही सांगा त्या 3:30च्या वेळेला तुम्हाला एखादा माळकरी दिसला, रस्ता विचारायला घाबराल का? निर्भीडपणे विचाराल की नाही? काय विचाराल? विश्वास बसेल? नातं आहे का तुमचं त्याच्याशी? संबंध आहे का तुमचा? काही तुमच्या गावातला आहे का तो? तरी स्वतः तुम्ही रात्री 3-3:30 सुद्धा निर्भीडपणे विचाराल, दादा कुठं जातोय रस्ता, विचाराल का नाही? हा विश्वास जर एक गळ्यातली तुळशीची माळ आणि कपाळाचा गंध अखंड महाराष्ट्र, अखंड माणसं, अखंड जग तुमच्याकडे अधिकाराने किंवा स्वाभिमानाने चांगल्या नजरेने बघत असेल तर काय हरकत आहे घालायला? आणि त्याच ठिकाणी पिदाडं भेटलं तर मी तर म्हणन तळ्यात जाऊ दे गाडी, पण ह्याला विचारू नको. हे आधी आपल्याकडून 100 घेऊन पुन्हा आपल्याला जाऊ देईल महाराज. विश्वास वाढतोय पुढच्या माणसाचा माळेमुळे, काय हरकत आहे? हा वैभव यायला वेळ लागणार आहे. लगेच असं आज माळ घातली उद्या महाराजन परवा पाकिट असं होत नसतं. तुम्हाला तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला वाटतं ही कुठं लय मोठी ती. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. माझा जन्मच 2000चा आहे, पण ऑगस्ट मधला. पण माझं कीर्तन मी वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यातही काही नवल नाही शिरपूरकर. काय माहित आहे? माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कचकच कांदा वाजलाच नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही सुधारलंच नाही दुसरं. पांडुरंग ध्यानी हो, पांडुरंग म्हणी हो, पांडुरंग ध्यानी हो, पांडुरंग म्हणी हो, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी हो, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी हो, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी हो. म्हणून वरवरचं मोठेपण नको आहे देवा. हे वरवरचं मोठेपण त्रास देतं, खोटं मोठेपण त्रास देतं. खरं मोठेपणा असावा. खरा मोठेपणा कशात आहे? सगळ्यात मोठापणा आम्ही दैवाचे दैवाचे दास,
हा मोठेपणा येऊ दे. होईन भिकारी पंढरीचा चुकीचा मोठेपणा आला. जयांगी मोठेपणा दयायात ना कठीण ऐरावत रत्न थोरताशी अंकुशाचा मार. जयांगी मोठेपण दया यातना कठीण अंकुशात मार. खोटं मोठेपण दुर्गतीला नेतं. चुकीचा अहंकार माझंच बरोबर दुर्गतीला नेतं. अखंडितपणे समाजाला समजून घेत संतांच्या मार्गदर्शनाखाली चालणं हे खरं मोठेपण देतं. जिथं तुका म्हणे कमरणीची सरे पण उत्तमची उरे. त्याच्यासाठी मला जाण असावी, जाणीव असणे. प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवावी. कुठल्या गोष्टीची जाण असावी? व्हावे लहानाहूनही लहान. मी जाण असावी की मी लहान आहे, विठेवरचा मालक मोठा आहे, मी दास आहे, तो मालक आहे, मी चाकर आहे, तो मला सांभाळतो. याची जाण राहिली की मला गर्व होत नाही. मला गर्व झाला की मला त्रास होत नाही. मला त्रास नाही झाला की मी समाधानी राहतोय. मी समाधानी राहिलो की तुझं नामचिंतन घेतोय. तुझं नामचिंतन घेतलं की मला काही कमी पडत. निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे. आणि हे सगळं मिळवायचं असेल तर पर्याय एकच आहे, फक्त भजन. विठोपाय रखो माई हरी जय 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 विठोपाय रखो माई. बोला देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठोबा रखुमाई. हा सुंदर नामचिंतनाचा अभ्यास, अखंडितपणे जगाच्या मालकाची आवड. आज या हर्षवर्धनच्या बारशानिमित्त हा सुंदर सोहळा सोनार कुटुंबियाच्या माध्यमात आहे. अगदी सामर्थ्याने नरहरींना एका सावकाराने 1600 तोळं सोनं द्यावं. किती? 1600 तोळं सोनं घडवायला, म्हणजे दागिने करायला सोनं दिलंय. आणि काय करायचं त्याचे? घडणावळीसाठी दिलं. विठ्ठलाच्या नामात वेळ निघून गेला, सोनं घडवायचं. उद्यावर लग्न आलं. सावकार म्हणला, सोनार उद्या पोरीच्या लग्नापर्यंत जर सोनं झालं नाही तर तुझा बाजार उठवल्याशिवाय राहणार. विटेवरच्या मालकानं ऐकलं. पांडुरंग म्हणला, माझ्या वैष्णवाचा बाजार उठवायचा कोणाच्याही ताकदीचं नाही. ज्याच्या पाठीमागं मी आहे त्याला आयुष्यात कोणी धक्का लावू शकत नाही. रात्री पांडुरंग निघाला पंढरपुरात. नरहरींच्या दारात येऊन उभे राहिले. 10:30-11ची वेळ आहे. रात्रीचे दरवाजा वाजवला. अहो म्हणे, विठू सोनार आहे मी, गरज आहे मला कामाची, फार सुंदर दागिने घडवतो, घडवून देतो. आता सोन्याचा विषय होता, विश्वास ठेवायचा एवढा सोपा. पण असा कपाळाला गंध बघितला, गळ्यात तुळशीची माळ बघितली. नरहरी म्हणले, माझ्या विठूचा दास आहे, मला दगा देणार, धोका देणार. दरवाजा उघडला. करा म्हणे, घडवा म्हणे सोनं. सगळे म्हणून सोनं घडवायला लागले. पहाटे 4पर्यंत सगळं सोनं झालं घडवून. असे दागिने, उगं मंगळसूत्र, नेकलेस, उगं पाटल्या बिटल्या, कर्णफुलं, कानातले, असे सुंदर, उगं चप्पल, हारण, मोहनमाळण, बोरमाळण, अशा सोन्याची तयारी केली. सगळं सोनं तयार झालं. 4 वाजल्या आणि विठू सोनार म्हणले, आता जातो बरं का. नरहरी म्हणले, इतक्या रात्री कुठं जाता? नाही म्हणे, लय जण वाट बघतात माझी. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची माती उभे जोडून हात. लई जण वाट बघतायत. तर मी काय म्हणतो, सगळ्याला ना करता येईल, पण जिच्या संग गाठ बांधली ती पण गुणाची नाही ना. सगळ्याचं नाही ऐकलं तिचं ऐकावं लागतं. ती उठवती ना. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्यात या, सेजे हलवून जागे
करा देवराया. तिनं उठवायला आलं तर उठावं लागतं. जाऊ द्या म्हणे, लई जण वाट बघतायत. नरहरींनी जाऊ दिलं. देव आले. सकाळी 4:30 वाजता काकडा आरतीची सुरुवात झाली. जसं काकडा आरतीची सुरुवात झाली, सगळ्यात पहिलं पूजन असतं ते काकडा आरतीचं पूजन असतं. त्या पूजनाला ब्राह्मणाने देवाच्या अंगावर दूध टाकलं, दही टाकलं, मध टाकला की विठ्ठलाची मूर्ती थरथर कापायला लागली. ब्राह्मणाला चिंता वाटली, काय चुकलं माझ्याकडनं, विठ्ठल थरथर कापतायत, काय झालं माझ्याकडनं चूक, असं म्हणत भगवंताचे सगळ्यात जवळचे भक्त नामदेवरायांना विचारलं. देवा म्हणे, काय चुकलं देव जाणे, पण मूर्ती थरथर कापतीये. नामदेवराय म्हणले, तुम्ही बाहेर जा, मी बघतो. बाहेर पाठवलं, आतून कडी लावली आणि असं नामदेवरायांनी कमरेवर हात ठेवून विचारलं, खरं सांग कुठं गेलता? काय म्हणे विठ्ठलाला, खरं सांग कुठे गेलता? पितांबर कसं फाटलं तुझं? पितांबर जळलं होतं. पितांबर कसं काय जळलं तुझं? आणि हाताला चटके कसं काय लागले तुझ्या? मधाचा असा गुण आहे, मध जर प्युअर असेल, तो जर जखमेला लागला तर जखम जळजळ करते आणि जखमेमधली घाण साफ होते. मध प्युअर लागतो, मेडिकलमधला नाही, किराणा स्टोअरमधला, झाडाचा. असा प्युअर मध तुम्ही जर जखमेला लावला किंवा डोळ्यात एक थेंब जरी सोडला, डोळा आग ओतल्यासारखा जळजळ करतो, पण डोळ्यातली सगळी घाण निघून जाते. जखमेला स्वच्छ करायचं काम मध करते. ते मधामुळे ते चरचर करत होतं आणि म्हणून मूर्ती थरथर कापत होती. नामदेवाने कसं काय म्हणे, कुठे गेलते? विठ्ठलानं सांगावं. त्या नरहारीला, सोनाराला, अरे सोनं घडवाय दिलं तर पण त्यानं माझ्या नामात सगळंच विसरून गेला. ते सोनं घडवाय गेलो, अरे गडबड होती, अरे लगड पोळली की हात जळायचा आणि इस्तू पडला की धोतर जळायचं. लगड पोळली की हाताला चटका बसायचा आणि इस्तू पडला की धोतर जळायचं. नामदेवराच्या डोळ्यात पाणी आलं. अरे जगाचा बाप तू, ह्या विश्वाची उत्पत्ती तुझी, पण हाताला चटके लावून भक्ताचं रक्षण करणारा बाप आम्हाला भेटला. अजून आयुष्यात काय पाहिजे? नरहरी सोनार हरीचा तास, भजन करीतो रात्रंदिवस. किंमत पैशाला नाहीये रे. हा सोनार कुणामुळे? देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. मी कुणाचा? मी देवाचा सोनार आहे, माणसाचा